तोंडी मुलाखतीमध्ये त्यांना या कमिटीने टाकलेले गुण आणि या तक्त्यामध्ये त्यांना सरळ सरळ BA DED दाखवण्यात आलेला आहे. आंदुरकर कोंडीबा तुकाराम BA DED. या ठिकाणी अनुभव गुण 4, व्यक्तिमत्व गुण 4, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान 5 आणि पदासाठीच्या उमेदवाराची योग्यता गुण 4 असे यांना 20 गुण टाकण्यात आलेले आहेत. बाब म्हणजे या ठिकाणी ज्यांचे BEd MA MEd BEd अशा डिग्र्या जास्त आहेत आणि त्याच ठिकाणी इथं कॅन्डिडेट्स आहेत दिग्रसकर प्रशांत प्रकाशराव, पटवे शिवलिंग नामदेवराव, सावळे संजय कुमार मोतीराम आणि चौधरी व्यंकट ज्ञानोबाराव. तर या ठिकाणी MPSC वर्ग 1चे उत्तीर्ण होऊन आलेले विद्यार्थी आहेत. यांच्यापेक्षा त्यांची शैक्षणिक अर्हता जास्तीची आहे. ते हुशार असताना सुद्धा असं काय या शिक्षकांनी तिथं काम केलं की या प्राथमिक शिक्षकांनी सगळ्यापेक्षा त्यांना जास्तीचे मार्क टाकले. आता याच ठिकाणी तुम्हाला सांगतो शैक्षणिक पात्रतामध्ये प्रशांत दिग्रसकर यांना 4 टाकले आणि त्यांना शैक्षणिक पात्रतामध्ये 3 टाकले. अनुभव गुण माननीय आंदुरकर सर असा सांगा सर. माननीय दिग्रसकर प्रशांत प्रकाशराव यांना BA BEd त्यावेळेस सुद्धा यांना शैक्षणिक पात्रतेमध्ये BA BEd असताना यांना 4 दिलं. त्याच्यानंतर अनुभव गुण 3 दिले. त्यानंतर व्यक्तिमत्व गुण 2 दिले. म्हणजे आज दिग्रसकर प्रशांत प्रकाशराव माननीय आजचे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी होते, पण आता त्यांची बदली हिंगोली येथे झालेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी गेलेले आहेत. MPSC संयुक्त पास झाले त्यांनी, MPSC वर्ग 1 पास झाले त्यांनी. तर अशा व्यक्तींना त्यांनी 2 मार्क टाकलं आणि सामान्य ज्ञानमध्ये 3 मार्क टाकलं आणि पदासाठीच्या उमेदवाराची योग्यता म्हणून फक्त 2 मार्क टाकलं. जर यांची योग्यता 2 मार्काची होती तर त्यांनी MPSC संयुक्त कशी पास झाली, पूर्व कसे पास झाले. आज शिक्षण अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत आणि ह्या शिक्षक माणसाला साध्या त्यांना पदासाठीच्या ह्याच्यात 4 आहेत. सामान्य ज्ञान असं कसं वाढलं त्यांचं, चुकीच्या उत्तराला जास्तीचे मार्क देऊन 5 टाकले गुण त्यांना. आणि व्यक्तिमत्व गुण त्यांनी कधीही पदस्थापनेला एकही दिवस काम केलं नाही शिकवण्याचं मुलांना. 94 पासून आजतागायपर्यंत त्यांनी फक्त प्रतिनियुक्ती असं असताना सुद्धा त्यांना 4 मार्क, अनुभवाचे 4 मार्क कशा टाकल्या गेले आणि शैक्षणिक पात्रता त्यांची कशी ग्राह्य धरल्या गेली यावरूनच मान्य श्री गोविंद नांदेडे सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष यांनी त्यांच्या याच्यामध्ये मार्क टाकलेला गुण तक्ता मी तुमच्या समोर दाखवत आहे. याच ठिकाणी त्यांचा बोगसगिरी, बनावटगिरी आणि त्यांच्या जवळच्या कशा प्रकारे आपणाला या पदावर नियुक्त करता येतो म्हणून त्यांनी ही जाणीवपूर्वक ही प्रक्रिया राबवून तोंडी मुलाखतीमध्ये त्यांना नंबर 1 वर आणून ठेवलं. त्यानंतर ठराव घेते, मुलाखत झाल्याच्या नंतर ठराव घेऊन त्यांना ज्यावेळेस नियुक्ती ऑर्डर द्यायची होती त्या ठिकाणी त्यांनी त्या ठरावामध्ये असं नमूद केलेलं आहे की मुलाखतीत वाचन सदर नियमातील तरतुदीनुसार पदवीधर व BEd नंतर माध्यमिक शिक्षकासाठी 3 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आणि DED अर्थात धारण केलेल्या प्राथमिक. जर समजा त्यांनी या जाणून बुजून DED हा शब्द या ठरावामध्ये या कारणासाठी घेतला की यांना नियुक्ती द्यायची होती. जर समजा त्यांनी DED जर हा शब्द ठरावात घेतला असता, ज्यावेळी जाहिरात देण्याच्या अगोदर त्यांनी निवड कमिटीने ठराव घेतला नव्हता. जाहिरात देण्याच्या अगोदर जर समजा त्या जाहिरातीमध्ये त्यांनी DED शब्द घातला असता तर या जिल्ह्यातील DED धारक लोकांना, प्राथमिक शिक्षकांना, सर्व लोकांना न्याय मिळाला असता. पण तसं न करता त्यांनी त्या जाहिरातीमध्ये आणि जिल्हा परिषदचा जे नियम होता मी तुम्हाला अगोदर दाखवलेला आहे 1967 त्याच्यानुसार, त्याच्यामध्ये सुद्धा त्या गॅजेटमध्ये सुद्धा DED हा शब्द नाही, फक्त BEd आहे त्यांची शिक्षण अर्हता. पण त्यांनी हे सर्व नियम धाब्यावर बसून त्यांनी या ठरावामध्ये DED हा शब्द जाणून बुजून टाकलेला आहे आणि दिशाभूल करणारा आहे आणि हा ठराव सुद्धा चुकीचा आहे त्यांना नियुक्ती देण्यासाठी. हे इथं तुम्हाला मी आवर्जून सांगतोय. तर या ठिकाणी श्री आंदुरकर कोंडीबा तुकाराम यांना टोटल 228 गुणांकन करून त्यांनी नियुक्ती दिली. नियुक्ती देते वेळेस
त्या अटी आणि शर्ती त्या ऑर्डरमध्ये आहे. एकंदरीत तोंडी मुलाखत झाल्याच्या नंतर या फेरीत सुद्धा निवड समितीने मेहरबान होऊन त्यांच्यासोबत हितसंबंध असल्याकारणाने त्यांची निवड करून मुलाखतीत सुद्धा त्यांना सर्वापेक्षा जास्तीचे मार्क टाकून काही उमेदवार MA MEd असताना सुद्धा त्यांना त्या ठिकाणी गुणांक कमी दिलेले आहेत. पण बंडू आमदुरकर यांना त्या ठिकाणी सुद्धा शैक्षणिक अर्हता याच्याखाली गुणांक कमी देऊन तिथं सुद्धा मार्क त्यांचे कमी केले आणि यांचे मार्क जास्त दिले. आणि या ठिकाणी गुणांक तोंडी परीक्षेचे जे दिलेले आहेत तुम्हाला एक नमुना देतोय मी. या ठिकाणी जिल्हा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, प्रकल्प अधिकारी, रोजगार अधिकारी आणि बालविकास अधिकारी या सगळ्यांनी त्यांना एक इथं कॅन्डिडेट्स येतात मला इथं पाहायला मिळालं. मी त्यांच्या ह्याच्यावर लक्ष दिलं असता की त्यांचं MA MEd असताना त्यांना 3 मार्क टाकले माननीय नांदेडे साहेबांनी आणि त्याच ठिकाणी आणि आमदुरकर सरांना सुद्धा त्याच ठिकाणी 3 मार्क टाकले. अनुभवाला त्यांना 3 मार्क टाकले आणि 4 मार्क टाकले. हे इथं आवर्जून सांगावंसं वाटते. ज्यांची डिग्री जास्त त्यांना मार्क कमी आणि ज्यांचं कमी आहे त्यांना. आणि या ठिकाणी त्यांनी तोंडी मुलाखतीत घेताना सुद्धा त्यांच्या फॉर्मॅटमध्ये जे काही जिल्हा परिषदला नवीन प्रकरणे उघडतात त्यांच्याच आधिपत्याखाली हे होत असतात. हे झाले डॉक्युमेंट. त्या झाल्याच्या नंतर प्रक्रिया सर्व झाले. ठराव कुठे आमदुरकर सरांचे आजपर्यंतचे म्हणजेच 1994 पासूनच्या जे काही प्रतिनियुक्त्या झाल्या आहेत त्याचे आदेश हे 9 पत्र मी तुमच्याकडे या स्वरूपात देत आहे. यानंतर माननीय आमदुरकर सर हे त्याच ठिकाणी विस्तार अधिकारी आल्याच्या नंतर त्या पदभारतीतला उपशिक्षण अधिकारी म्हणून होते आणि माननीय दिग्रसकर साहेब प्राथमिक शिक्षण अधिकारी असताना आवक जावक या रजिस्टरमध्ये त्यांनी मागच्या तारखेमध्ये जाऊन बरेचसे क्रमांक पत्र व्यवहार हे केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खूप मोठा फ्रॉड असण्याची दाट शक्यता आहे. त्याचे खुलासा माननीय शिक्षण अधिकारी दिग्रसकर साहेब यांनी चौकशी लावली होती आणि त्या चौकशीचे खुलासे त्या प्रकरणामध्ये सुद्धा माननीय बंडू आमदुरकर यांनीच ते आवक जावक क्रमांक रजिस्टर हे मागच्या तारखेमध्ये जाऊन जवळपास 25 ते 30 क्रमांक टाकून त्यांनी शिक्षण खात्यामध्ये भरपूर फ्रॉड केलेला आहे. हे तुम्हाला मी पुढच्या मुलाखतीमध्ये सविस्तर सांगेन. हे नियुक्तीपत्र दिल्याच्या नंतर त्यांना पदस्थापना देत असताना एक शिक्षण अधिकारी प्राथमिक यांचे एक प्रमाणपत्र लागते. त्या ठिकाणी शैक्षणिक अर्हता व वयाचे प्रमाणपत्र. या ठिकाणी सुद्धा शेवटचे प्रमाणपत्र देत असताना सुद्धा निवड कमिटीचे सचिव म्हणून व तसेच प्राथमिक शिक्षण अधिकारी तत्कालीन गोविंद नांदेडे साहेबांनी त्यावेळेस सुद्धा व्हेरिफिकेशन न करता त्यांना ते प्रमाणपत्र कसे दिले, का दिलेच नाही हे जाणून बुजून या ठिकाणी हे शंका उपस्थित होते. दिले तर त्यांचे प्रमाणपत्र शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र न पाहता किंवा तपासता दिलेच कसे हे महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी हे सांगू इच्छितो. हे असे एकूण त्यांचे सगळे हे पुरावे आहेत. दिल्याच्या नंतर एक प्रमाणपत्र असते. त्यानंतर सुद्धा निवड कमिटीचे सचिव आणि तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांनी एक प्रमाणपत्र द्यायचं असते त्यांच्या निवड पदावर जाताना. शैक्षणिक अर्हता व वयाचे प्रमाणपत्र हे दुसऱ्या नियुक्तीधारकाचे आहे, त्याच ह्याच्यामधलं आहे. पण त्यांचं प्रमाणपत्र हे मला मिळाले नाही. असं समजलं की त्यांना हे प्रमाणपत्र दिल्याच नाही. कारण का या प्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक अर्हता त्यांनी आर्थिक लाभ घेतलेला आहे तर प्रशासनाने त्यांच्याकडून ती रक्कम व्याजासहित वसूल करण्यात यावी आणि जे डॉक्युमेंट्स त्यांनी बनावट तयार करून निवड समितीला संभ्रमात ठेवून किंवा बनावट स्वरूपाची त्यांच्या धूळफेक केलेली आहे तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि न्याय देण्यात यावा ही माझी विनंती आहे. प्रतिनियुक्तीच्या कालावधीमध्ये माझ्याकडे 1994 पासूनचे पुरावे आहेत पूर्ण. त्या अगोदरचे तिथे त्या शाळेवर उपलब्ध नसल्या कारणाने मला उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. लोंढे सांगवी येथून त्यांनी वाडी बुजुर्ग नांदेड येथे आले. तिथले मी हाजरी मास्टर मागवलेले आहेत. त्या मास्टरवर झडपी नियुक्ती असे त्यांनी दिलेले आहे. त्याच्यानंतर त्यांनी जीप प्राशा कन्या वजिराबाद येथे होते.
1999 2000 या 4-5 वर्षाचे हे हाजरी मास्टर. कन्या शाळा वजिराबाद येथील हे हाजरी मास्टर आहेत 5 वर्षाचे. हां त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण मास्टरवर झडपी प्रतिनियुक्ती आहे आणि वाडीला सुद्धा तसंच आहे, कन्याशाळा तसंच आहे, चौफाळा सुद्धा इथं तसंच आहे. त्यांनी जिथं जिथं का मुदखेड सुद्धा इथं प्रतिनियुक्ती म्हणूनच आहे, किनवट सुद्धा इथं त्यांच्या पंचायत समिती हाजरी मास्टरला प्रतिनियुक्तीच म्हणून आहे. जर प्रतिनियुक्तीवर त्यांनी एवढे वर्ष होते तर याचा अरे कसा घेतला त्यांनी प्रतिनियुक्तीवर, घेता येत नाही. ते सुद्धा इथे कळीचा मुद्दा आहे. आणि जर समजा त्यांनी प्रतिनियुक्तीवर होते तर प्रतिनियुक्तीचे आदेश कुठे होते? जर जिल्हा परिषदला काम करत होते तर त्यांच्या जिल्हा परिषदच्या मास्टरवर कुठेच त्यांची स्वाक्षरी नाही. हे जिल्हा परिषदचे मास्टर मी तपासलेले आहे, त्या ठिकाणी सुद्धा त्यांची स्वाक्षरी आढळून येत नाही. म्हणून त्यांची उपस्थितीच जर त्या पदस्थापनेच्या ठिकाणी गेलेली नाही, हा मुळातला मुद्दा आहे की त्यांचा महिन्याचा मासिक पगार हा कसा त्यांना दिला गेला. त्यांनी का जिल्हा परिषदला होते का त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी होते का नेमकं कुठं बाहेर होते? जसं हिंदी उपाधी परीक्षा त्यांनी घेतलेली आहे रेग्युलरमध्ये का तिथं होते, हा बोध होत नाही. त्यामुळे सर्व काही गोष्टी त्यांनी जे हे केलेले आहे सगळ्या विवादास्पद आणि वादग्रस्त आहेत. त्यासाठी म्हणून या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचं आहे. त्या भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा BA DED वालेच असे विस्तार अधिकारी लागलेले आहेत, 2-3 विस्तार अधिकारी आहेत. तो जर सखोल चौकशी आणि त्या भरतीतले कॅन्डिडेटचे जर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र तपासल्या गेले तर या सगळ्या गोष्टी उघड होतील आणि या भरती प्रक्रियेवर चिन्ह निर्माण होईल. आणि जी जाहिरात दिलेली आहे भरती प्रक्रियेची, ती जाहिरात जी निवड केली आहे ती रद्द करण्यात यावी अशी माझी विनंती आहे. आणि योग्य लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावा आणि ज्या निवडी दिवसापासून त्यांची नियुक्ती झालेली आहे त्या दिवशीपासून त्यांनी जे लाभ घेतलेला आहे या पदाचा आणि आर्थिक लाभ घेतलेला आहे. हां सर. विस्तार अधिकारी पदावर मान्य आमदुरकर हे आल्याच्या नंतर पूर्ण विस्तार अधिकारीपासून नेमणूक मुदखेडपासून झाल्याच्या नंतर ते सतत प्राथमिक विभागामध्ये प्राथमिक शिक्षण अधिकारी म्हणून कामावर होते. त्यानंतर त्यांचे लॉंग स्टेमध्ये किनवट येथे त्यांची बदली झाली. बदली झाल्याच्या नंतर फक्त ते रुजू होण्यासाठी तिथं गेले. त्याच्यानंतरचा पूर्ण कालावधी त्यांनी प्राथमिक उपशिक्षण अधिकारी म्हणून नांदेड येथेच कार्यरत होते आणि ते पेसामध्ये असल्या कारणाने त्यांची प्रतिनियुक्तीसुद्धा होत नव्हती. तरीही त्यांना प्रतिनियुक्तीच्या आदेश देऊन त्यांना नांदेड येथे ठेवण्यात आले जाणीवपूर्वक. आणि त्या ठिकाणी सुद्धा एका अर्जदाराने तक्रार केलेली होती, तरीसुद्धा त्यांनी चौकशी केलेली नाही. त्या चौकशीमध्ये त्या अर्जदाराच्या 3 त्रिसदस्यीय कमिटी नेमण्यात आली. त्या ठिकाणी 2-3 डिप्टी शिओ यांची नियुक्ती करण्यात आली होती, पण त्यांना सुद्धा या व्यक्तीने मॅनेज करून ती चौकशी पूर्ण होऊ दिलेली नाही. पेसामधून बोलण्याचे अधिकार ना शिओना आहेत, ना विभागीय आयुक्तांना आहेत, ते सचिवांना आहेत. तरीही सुद्धा त्यांनी या सगळ्यांचं पालन न करता प्रत्येक नियमाला डावळून मान्य श्री बंडू आमदुरकर साहेब यांना नांदेड येथेच ठेवण्याची किमया केलेली आहे. तरी त्या प्रकरणामध्ये त्यांनी इथं राहिल्याच्या नंतर सुद्धा त्या आदिवासी भागातील इन्क्रिमेंट वाढीचं आहे त्या ठिकाणीचे सुद्धा त्यांनी भाडे घेतलेलं आहे आणि इथंच राहून पुन्हा 53+ म्हणून दाखवून तिथला कालावधी पूर्ण न करता त्यांनी सुद्धा त्या नियमाला पायमल्ली दाखवून पुन्हा बदलीमध्ये माध्यमिक इथे येऊन आत्ताच त्यांनी प्राथमिकमध्ये पदभार त्यांनी नियुक्ती मिळवलेली आहे. तसेच त्यांचे 94 पासून जे माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, लोंढे सांगवी त्यांनी 85ला तिथं त्यांची नियुक्ती झाली. 85 ते 94 या कालावधीमध्ये त्यांनी लोंढे सांगवी येथे होते. तिथला पुरावे नष्ट करण्यात आलेले आहेत जाणून बुजून. माझ्या मताने मी तिथे शाळेवर चौकशी केली असता असं वाटतं फक्त 2 वर्षे त्यांनी तिथं सर्व्हिस केलेली आहे, म्हणून त्यांचा कोणताही अनुभव कार्यकाळ हा पूर्ण होत नाही. संबंधित हे ठराव झाल्याच्या नंतर या ठरावाच्या अनुषंगाने निवड समितीने जे काही पात्र उमेदवार आहेत त्यांनी त्यांची नियुक्तीपत्र हे त्यांना या पद्धतीनं सादर केलेलं आहे. या नियुक्तीपत्रामध्ये BA DED वाले 2 ते 3 कॅन्डिडेट्स आहेत. त्यामुळे या प्रकरणाची, या भरतीची, या जाहिरातीची सखोल चौकशी त्रिसदस्यीय कमिटीने करणे जरुरीचे आहे. तर या ठिकाणी या ऑर्डरमध्ये अटी व शर्ती सदर निवड त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्र, सेवा अनुभव प्रमाणपत्र पडताळणी करण्याच्या अधीन राहून
शैक्षणिक प्रमाणपत्र, सेवा अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी सुद्धा त्यांना जाणून बुजून त्यांना या ठिकाणी पाठीशी घालण्यात आलेलं आहे. कारण का सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला मी दाखवलेले आहेत. त्यांचे शैक्षणिक दाखवलेले आहेत, परवानगीचं प्रमाणपत्र दाखवलेलं आहे, मुलाखतीचं दाखवलेलं आहे, लेखी परीक्षेचं दाखवलेलं आहे. काही तिथं शैक्षणिक अर्हता नसताना सुद्धा त्यांना प्रत्येक ठिकाणी पुढं नेण्यात आलेलं आहे. आणि आज त्यांच्या हातामध्ये सुद्धा ही पत्र त्यांना देण्यात आले आहे. त्या पत्रकामध्ये नमूद केलेलं उमेदवारांनी तात्पुरती नेमणूक ही त्यांची पूर्वचरित्र व वर्तणूक यांच्या तपासणी अहवालावर अवलंबून राहील. मग त्यांची जी ही बनावटगिरी आहे हे अशा सर्व कागदपत्रकावरून सिद्ध होते, तरी सुद्धा त्यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतलेला नाही. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचे मूळ प्रमाणपत्र, गुणपत्र हे त्यांनी द्यायला पाहिजेत होते. पण ज्यावेळेस त्यांना हे नियुक्तीपत्र दिलं, ज्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन रुजू व्हायचं, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी हिंदी उपाधी B.Ed परीक्षेचे प्रमाणपत्र दिलेलं नाही. त्यांच्या सर्व्हिसला नंतरचे त्यांनी B.Ed यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून त्यांनी जे केलेले B.Ed आहे हे 1918 असं काहीतरी आहे त्यांचं इसवी ते B.Ed त्यांनी नमूद केलेलं आहे. पण अगोदर त्यांची शैक्षणिक अर्हता ही नव्हती, हे सुद्धा बनावटच आहे. त्यानंतर उमेदवारांनी दाखल केलेले प्रमाणपत्र खोटी आढळल्यास किंवा ती खोटी असल्याचे सिद्ध झाल्यास किंवा या कार्यालयाची दिशाभूल केल्यास त्याची सेवा ताबडतोब समाप्त करून त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल. हे 8 क्रमांकाचा मुद्दा आहे त्यांच्यावर. या ठिकाणी या कमिटीच्या संदर्भात आणि माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे मांढरे साहेबाकडे मी तक्रार केलेली आहे. संबंधित या म्हणजे मान्य आमदुरकर त्यांची, तर त्यांनी अर्ज हा सुद्धा त्रुटी म्हणजे बरोबर पूर्णता भरलेला नाही परिपूर्ण. त्यानंतर त्यांची शैक्षणिक अर्हता बरोबर नाही. त्यानंतर पदवी त्यांची ही बनावट स्वरूपाची आहे. एकाच वर्षी पदवी आणि डिग्री दोन्ही घेतलेले आहेत त्यांनी. त्यानंतर तोंडी परीक्षेत सुद्धा त्यांचं ते तपासल्या गेलेलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक आजपर्यंत 94 पासून आजपर्यंत प्रतिनियुक्तीवरच आहेत या ठिकाणी आणखी सांगतो. त्यानंतर या सर्व गोष्टी उत्तरपत्रिकाच तुम्हाला मी दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये चुकीच्या उत्तरांना सुद्धा त्यांनी गुणांकन करून त्यांना म्हणजे सर्व गोष्टी त्यांच्या या बनावट स्वरूपाच्या आणि स्वतः त्यांनी प्रतिनियुक्तीवर तिथं राहून या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः करून घेतलेल्या आहेत. म्हणून या सर्व बाबतीत मान्य श्री सचिव या कमिटीचे अध्यक्ष हे सर्वस्वी जबाबदार आहेत. म्हणून माझी एक विनंती आहे की कमिटीद्वारे मी याची सखोल पारदर्शक चौकशी होऊन संबंधिताविरुद्ध दंडात्मक कारवाई आणि त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी, ही माझी मागणी आहे. तरी एवढे आदेश आल्याच्या नंतर आज 1 महिना होतोय. वर्तमानपत्रामध्ये सर्व वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत, तरीही येथील सध्याचे शिओ मुख्य कार्यकारी अधिकारी आणखी लक्ष घालत नाहीत. त्यांच्या आदेशाला केराचीच टोपली दाखवतात. तरी त्यांना पुनश्च माझी विनंती आहे आणि या माध्यमातून एक विनंती करतो की मी तरी मला जे वारंवार त्यांच्या जवळच्या लोकांकडून की बाबा तुम्ही हे प्रकरण थांबवा, खूप तुम्ही डीपमध्ये चालात आणि खूप लोकांना त्रास होतो, याच्यामध्ये मोठे मोठे सर्वच अधिकारी आहेत असं मला वारंवार जवळच्या लोकांकडून सांगण्यात येतं आहे. तुम्हाला राहायचं नाही का? माझ्या जीवाला जर काही समजा बरं वाईट झालं असेल किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तीला जर काही झालं, सर्वस्वी या कमिटीतील सर्व मोठे लोक आणि संबंधित हा लाभार्थी, या पदाचा लाभार्थी म्हणजेच आमदुरकर कोंडेबा तुकाराम, सध्याचे प्राथमिक प्रभारी शिक्षणाधिकारी हे सर्वस्वी जबाबदार असतील. मला शारीरिक हानी होईल किंवा जीवाची हानी होईल किंवा आर्थिक हानी, कोणत्याही प्रकारची हानी झाली तर हे सर्वस्वी सर्व लोक, हे संबंधित त्यांचे पाठीराखे, तत्कालीन कमिटीचे सचिव, तत्कालीन कमिटीचे अध्यक्ष, या सर्वांचा प्रभाव आहे इथल्या सर्व लोकांशी, पदाधिकाऱ्यांशी किंवा जनसामान्यातील लोकांशी, त्यांचे सगळ्यांचे साठेलोटे आहे.
तर या ठिकाणी आवर्जून सांगतो, मी तरी यानंतर तक्रार करणार आहे माननीय पोलीस अधीक्षक नांदेड, माननीय उपमहानिरीक्षक नांदेड यांच्याकडे आणि महासंचालक मुंबई यांच्याकडे मी पण तक्रार देणार आहे. वारंवार माझ्यावर दबाव येतो आहे, वारंवार माणसाद्वारे मला सांगितले जाते की तुम्ही तक्रार हे माघार घ्या, हे बंद करा, नाहीतर याचे परिणाम तुम्हाला वाईट भोगावे लागतील. तर सर्व माझी प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला आणि सध्याचे शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांना आणि शिक्षण सचिव यांना माझी या चॅनलच्या द्वारे आणि प्रसारमाध्यमाच्या द्वारे मी विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जे विद्यार्थी आज आशा लावून आहेत की जे पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी, वारंवार असे प्रकार घडत आहेत, तरी याची चौकशी तात्काळ करून संबंधित कमिटीचे अधिकारी, पदाधिकारी आणि संबंधित लाभार्थी जे काही या भरतीमधले दोषी आढळतील, एवढे मी सर्व पुरावे आज 7 वर्षापासून याच्या प्रकरणामध्ये मी काम करतो, एवढे पुरावे मी उपलब्ध केलेले आहेत आणि त्यानुसार पारदर्शक चौकशी करून या चौकशी करते वेळेस कमिटीने मला बोलवावं, माझ्या प्रत्यक्षात हे पुरावे घ्यावेत आणि या पुराव्याची शाहीनिशा करावी आणि त्यानंतर पारदर्शक चौकशी करून योग्य तो अहवाल सादर करावा आणि संबंधित माननीय आमदुरकर प्राथमिक उपशिक्षण अधिकारी यांना पदापासून दूर ठेवून चौकशी करण्यात यावी आणि तात्काळ त्यांना निलंबित करावं, ही माझी मागणी आहे. आणि जर समजा हे जर नाही झालं तर मला नाईलाजास्तव माझ्या संघटनेच्या वतीने, महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या वतीने महाराष्ट्रावर आंदोलन छेडावं लागेल आणि जर समजा माझं काही बरं वाईट झालं केलं असेल तर हा अधिकारी आणि संबंधित अधिकारी आणि हे लोक हे जबाबदार असतील, या ठिकाणी मी सांगू इच्छितो. संबंधित हे ठराव झाल्याच्या नंतर या ठरावाच्या अनुषंगाने निवड समितीने जे काही पात्र उमेदवार आहेत त्यांनी त्यांची नियुक्तीपत्र हे त्यांना या पद्धतीनं सादर केलेलं आहे. या नियुक्तीपत्रामध्ये BA DED वाले 2 ते 3 कॅन्डिडेट्स आहेत. त्यामुळे या प्रकरणाची, या भरतीची, या जाहिरातीची सखोल चौकशी त्रिसदस्यीय कमिटीने करणे जरुरीचे आहे. तर या ठिकाणी या ऑर्डरमध्ये अटी व शर्ती, सदर निवड त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्र, सेवा अनुभव प्रमाणपत्र पडताळणी करण्याच्या अधीन राहून, शैक्षणिक प्रमाणपत्र, सेवा अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी सुद्धा त्यांना जाणून बुजून त्यांना या ठिकाणी पाठीशी घालण्यात आलेलं आहे. कारण का सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला मी दाखवलेले आहेत, त्यांचे शैक्षणिक दाखवलेले आहेत, परवानगीचं प्रमाणपत्र दाखवलेलं आहे, मुलाखतीचं दाखवलेलं आहे, लेखी परीक्षेचं दाखवलेलं आहे. काही तिथं शैक्षणिक अर्हता नसताना सुद्धा त्यांना प्रत्येक ठिकाणी पुढं नेण्यात आलेलं आहे आणि आज त्यांच्या हातामध्ये सुद्धा ही पत्र त्यांना देण्यात आले आहे. त्या पत्रकामध्ये नमूद केलेलंच उमेदवारांनी तात्पुरती नेमणूक ही त्यांची पूर्वचरित्र व वर्तणूक यांच्या तपासणी अहवालावर अवलंबून राहील. मग त्यांची जी ही बनावटगिरी आहे हे अशा सर्व कागदपत्रकावरून सिद्ध होते, तरी सुद्धा त्यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतलेला नाही. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचे मूळ प्रमाणपत्र, गुणपत्र हे त्यांनी द्यायला पाहिजेत होते. पण ज्यावेळेस त्यांना हे नियुक्तीपत्र दिलं, ज्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन रुजवायचं, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी हिंदी उपाधी BEd परीक्षेचे प्रमाणपत्र दिलेलं नाही. त्यांच्या सर्व्हिसला नंतरचे त्यांनी BEd यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून त्यांनी जे केलेले BEd आहे हे 1918 असं काहीतरी आहे त्यांचं इसवीसन, ते BEd त्यांनी नमूद केलेलं आहे. पण अगोदर त्यांची शैक्षणिक अर्हता ही नव्हती, हे सुद्धा बनावटच आहे. त्यानंतर उमेदवारांनी दाखल केलेले प्रमाणपत्र खोटी आढळल्यास किंवा ती खोटी असल्याचे सिद्ध झाल्यास किंवा या कार्यालयाची दिशाभूल केल्यास त्याची सेवा ताबडतोब समाप्त करून त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल. हे 8 क्रमांकाचा मुद्दा आहे त्यांच्यावर. या ठिकाणी या कमिटीच्या संदर्भात आणि माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे मांढरे साहेबाकडे मी तक्रार केलेली आहे. संबंधित या म्हणजे माननीय आमदुरकर त्यांची, तर त्यांनी अर्ज हा सुद्धा त्रुटी म्हणजे बरोबर पूर्णता भरलेला नाही परिपूर्ण.
त्यानंतर त्यांची शैक्षणिक अर्हता बरोबर नाही, त्यानंतर पदवी त्यांची ही बनावट स्वरूपाची आहे, एकाच वर्षी पदवी आणि डिग्री दोन्ही घेतलेले आहेत त्यांनी. त्यानंतर तोंडी परीक्षेत सुद्धा त्यांचं ते तपासल्या गेलेलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक आजपर्यंत 94 पासून आजपर्यंत प्रतिनियुक्तीवरच आहेत या ठिकाणी आणखी सांगतो. त्यानंतर या सर्व गोष्टी उत्तरपत्रिका तुम्हाला मी दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये चुकीच्या उत्तरांना सुद्धा त्यांनी गुणांकन करून त्यांना म्हणजे सर्व गोष्टी त्यांच्या या बनावट स्वरूपाच्या आणि स्वतः त्यांनी प्रतिनियुक्तीवर तिथं राहून या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः करून घेतलेल्या आहेत. म्हणून या सर्वच बाबतीत माननीय श्री सचिव या कमिटीचे अध्यक्ष हे सर्वस्वी जबाबदार आहेत. म्हणून माझी एक विनंती आहे की कमिटीद्वारे मी याची सखोल पारदर्शक चौकशी होऊन संबंधिताविरुद्ध दंडात्मक कारवाई आणि त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी ही माझी मागणी आहे. तरी एवढे आदेश आल्याच्या नंतर आज 1 महिना होतोय, वर्तमानपत्रामध्ये सर्व वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत, तरीही येथील सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणखी लक्ष घालत नाहीत. त्यांच्या आदेशाला केराचीच टोपली दाखवतात. तरी त्यांना पुनश्च माझी विनंती आहे आणि या माध्यमातून एक विनंती करतो की मी तरी मला जे वारंवार त्यांच्या जवळच्या लोकांकडून की बाबा तुम्ही हे प्रकरण थांबवा, खूप तुम्ही डीपमध्ये चालात आणि खूप लोकांना त्रास होतो, याच्यामध्ये मोठे मोठे सर्वच अधिकारी आहेत असं मला वारंवार जवळच्या लोकांकडून सांगण्यात येतं आहे. तुम्हाला राहायचं नाही का? माझ्या जीवाला जर काही समजा बरं वाईट झालं असेल किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तीला जर काही झालं, सर्वस्वी या कमिटीतील सर्व मोठे लोक आणि संबंधित हा लाभार्थी, या पदाचा लाभार्थी म्हणजेच आमदुरकर कोंडीबा तुकाराम सध्याचे प्राथमिक प्रभारी शिक्षणाधिकारी हे सर्वस्वी जबाबदार असतील. मला शारीरिक हानी होईल किंवा जीवाची हानी होईल किंवा आर्थिक हानी, कोणत्याही प्रकारची हानी झाली तर हे सर्वस्वी सर्व लोक, हे संबंधित त्यांचे पाठीराखे, तत्कालीन कमिटीचे सचिव, तत्कालीन कमिटीचे अध्यक्ष, या सर्वांचा प्रभाव आहे इथल्या सर्व लोकांशी, पदाधिकाऱ्यांशी किंवा जनसामान्यातील लोकांशी, त्यांचे सगळ्यांचे साठे लोटे आहे. तर या ठिकाणी आवर्जून सांगतो, मी तरी यानंतर तक्रार करणार माननीय पोलीस अधीक्षक नांदेड, माननीय उपमहानिरीक्षक नांदेड यांच्याकडे आणि महासंचालक मुंबई यांच्याकडे मी पण तक्रार देणार आहे. वारंवार माझ्यावर दबाव येतो आहे, वारंवार माणसाद्वारे मला सांगितले जाते की तुम्ही तक्रार हे माघार घ्या, हे बंद करा, नाहीतर याचे परिणाम तुम्हाला वाईट भोगावे लागतील. तर सर्व माझी प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला आणि सध्याचे शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांना आणि शिक्षण सचिव यांना माझी या चॅनलच्या द्वारे आणि प्रसारमाध्यमाच्या द्वारे मी विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जे विद्यार्थी आज अशा लावून आहेत की जे पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी, वारंवार असे प्रकार घडत आहेत, तरी याची चौकशी तात्काळ करून संबंधित कमिटीचे अधिकारी, पदाधिकारी आणि संबंधित लाभार्थी जे काही या भरतीमधले दोषी आढळतील, एवढे मी सर्व पुरावे, आज 7 वर्षापासून याच्या प्रकरणामध्ये मी काम करतो, एवढे पुरावे मी उपलब्ध केलेले आहेत आणि त्यानुसार पारदर्शक चौकशी करून या चौकशी करते वेळेस कमिटीने मला बोलवावं, माझ्या प्रत्यक्षात हे पुरावे घ्यावेत आणि या पुराव्याची शहानिशा करावी आणि त्यानंतर पारदर्शक चौकशी करून योग्य तो अहवाल सादर करावा आणि संबंधित माननीय आमदुरकर प्राथमिक उपशिक्षण अधिकारी यांना पदापासून दूर ठेवून चौकशी करण्यात यावी आणि तात्काळ त्यांना निलंबित करावं ही माझी मागणी आहे. आणि जर समजा हे जर नाही झालं तर मला नाईलाजास्तव माझ्या संघटनेच्या वतीने, महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन छेडावं लागेल आणि जर समजा माझं काही बरं वाईट झालं केलं असेल तर हा अधिकारी आणि संबंधित अधिकारी आणि हे लोक हे जबाबदार असतील, या ठिकाणी मी सांगू इच्छितो.